नमस्कार, मी कर्नल फुले. साथ संगत या मालिकेत आपण सजगतेवर बोलत आहोत. हा त्याचा दुसरा भाग. आता आपण सजगता पावले तर उचलायला पाहिजे. वी मस्ट स्टार्ट की आपण सजग राहण्याकरता, माइंडफुलनेस मध्ये राहण्याकरता काय काय करता येतं आपल्याला, कुठल्या कुठल्याही सवयीची सजगता हवी. तसा जर विचार केला तर तुमची कुठलीही सवय असली तरी त्यात सजगता ही असायलाच पाहिजे. परंतु त्यातल्या त्यात तुम्ही हुडकून काढायला पाहिजे की आपल्याला कुठल्या कुठल्या सवयीमध्ये अजिबात आपलं लक्ष नसतं. ऑटो मोडमध्ये आपण फक्त काम करत जातो आणि त्या ऑटो मोडमध्ये काम करत असताना आपल्याला नेहमी वारंवार प्रश्न पडतो, किल्ल्या घेतल्यात की नाही, रुमाल घेतला की नाही, आज सकाळी पर्स घेतली की नाही, चेकबुक घेतलं की नाही, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या मग लक्षात राहत नाहीत. कित्येक वेळा दात घासले असले तरी आपल्याला संभ्रम होतो की आपण खरंच दात घासलेत का, अशी अनेक उदाहरणं देता येतील. किती सवयी बदलायच्या, हा इज अनदर क्वेश्चन, टिपिकल क्वेश्चन. हे यंग जनरेशन डेफिनेटली मागणार, आम्ही काय सगळ्या आमच्या सवयी बदलून टाकायच्या का? नो. तुम्हाला पहिली गोष्ट सकाळ ते संध्याकाळपर्यंत किंवा रात्री झोपेपर्यंत जो वेळ आहे त्यात तुम्हाला कुठल्या कुठल्या सवयी असं वाटतं की तुम्ही ऑटो गिअर मध्ये काम करत असता, त्यांना जरा तुम्हाला मन द्यायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे, माइंडफुलनेस व्हायला पाहिजे. काय काय अडचणी येणार हे आहे, अडचणी येणार आहेत त्यात काही शंकाच नाही, परंतु मला वेळच नाही, मी घाईत आहे, आज नको उद्यापासून अगदी रेग्युलरली करू वगैरे वगैरे सबबी स्वतःला फसवण्याकरता देऊ नका. यू कॅनॉट डिसीव्ह युअर सेल्फ. यात आपल्याला वेळ नाही किंवा हे सगळं करण्यात वेळ वाया जातो किंवा वेळ फालतू गमावतो असं जर तुम्हाला होणार असेल तर तेव्हा 24 तासाचे तुम्ही 25 तास कसे करता येतील याचा पण विचार करा. आपल्या रुटीन मला आपण जर वेगवेगळ्या फेजेस मध्ये डिवाइड केलं, राईट, सकाळचा वेळ ऑफिसला जाण्यापर्यंतचा, त्याच्यानंतर ऑफिसचा वेळ, त्याच्यानंतर ऑफिस सोडून आपण घरी आल्याचा वेळ, आणि से वी कॅन कम्फर्टेबली से रात्री झोपायची वेळ. ओके, लेट्स सी. सकाळच्या वेळेला आपल्याला खरंच घाई असते, तर जर आपल्याला वाटतं की आपल्याला जरा वेळ लागतो कुठली तरी सवय बदलायला, तर त्याकरता थोडं लवकर उठा. 24 hours टू बी मेड ॲज 25 hours. आजच्या दिवसात आजचा दिवस दिल्याबद्दल आणि तो चांगला जाईल या अपेक्षेने परमेश्वराला धन्यवाद माना. आजचा दिवस कसा घालवायचा किंवा आज काय काय करायचे आहे याचा आढावा घ्या. यात कुठेही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. आरशात पाहता पाहता जरूर हसा. त्याच्याकरता तुम्हाला, आय एम शुअर तुम्ही म्हणाल आम्हाला हास्य क्लब मध्ये जायची पाळी येईल का? नो. परंतु तुम्ही बोलत असताना देखील, नॉर्मल बोलत असताना देखील, सगळी कामं करत असताना देखील, आरशात पाहत असताना सुद्धा जर हसलात तर तुम्हालाच कळेल की तुम्ही हसताना कसे दिसता. परमेश्वराची पूजा किंवा प्रार्थना करायला विसरू नका. राईट, सकाळचा वेळ इम्पॉर्टंट आहे. नाव यू वॉन्ट टू गो, अँड जाताना बायको म्हणा, आई वडील म्हणा, पोरं म्हणा, यांना जरूर जाताना बाय बाय करून जा की मी येतो परत. ऑफिस किंवा कामाचा वेळ, ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर शक्य असेल तर एक 5 मिनिटं शांतपणे बसले राहा आणि एक पूर्ण दिवसाचा आढावा घ्या की आज आपल्याला काय काय करायचं. ऑफिसमधील कामाला स्वतःला झोकून द्या. त्यावेळेला तो काय म्हणाला, ही काय म्हणाली, बायको काय म्हणाली, वडील काय म्हणाले याचा विचार करू नका. ऑफिस इज ऑफिस अँड डू द जॉब इन द ऑफिस ॲज इट इज रिक्वायर्ड फ्रॉम यू. ऑफिसमधील कामाला झोकून दिल्यानंतर परंतु त्यात एक अडचण येऊ शकते. तुम्ही म्हणणार माझा जॉब मला आवडतच नाही. खरं म्हणजे जर तुम्हाला जॉब आवडत नाही, माझं सोल्युशन तुम्हाला एकच आहे, क्विट द जॉब. जॉब बदला. कारण न आवडत्या कामामध्ये तुमचं कधीच मन लागणार नाही, तेव्हा त्याच्यात जीव ओतून काम करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मल्टीटास्किंग हे आजकालची फॅशन आहे असं मी म्हणणार नाही,
परंतु थोड्या बहुत अंतराने आजकालची फॅशन झालेली आहे. हा प्रकार कधीही करू नका. एक धड ना भाराभर चिंध्या. मी तुम्हाला एक सोपी एक्सरसाइज सांगतो आणि तुम्हाला लक्षात येईल की यू जस्ट स्विच माइंड. यू डू नॉट डू मल्टीटास्किंग. ओके. 1 2 3 4 असं फाडे 15 पर्यंत मोजा. हे असे अंक 15 पर्यंत मोजा. स्टॉपवॉच लावा, वेळ मोजा किती लागला. थोड्या वेळाने त्याला इंग्लिशचे अल्फाबेट जोडा. ABCDEFGH करा. राईट. त्याला इंडिव्हिज्युअली किती वेळ लागला हे बघा. आता मल्टीटास्किंगचा प्रश्न आलेला आहे. आता 1A 2B 3C 4D असं करत म्हणत चला आणि त्याचीही वेळ नोंद करा. तुमच्या लक्षात येईल की द टाइम टेकन फॉर दीज पर्टिक्युलर थिंग मल्टीटास्किंगच्या नावाखाली इज मच मोर देन यू डिड इंडिव्हिज्युअल गणती 1 2 3 4 किंवा ABCDE. वाटायला सोपं आहे, परंतु ते येईपेक्षा अवघडरित्या आपण मांडू शकतो आणि देन यू विल रिअलाइज इट की मल्टीटास्किंग इज नथिंग बट स्विचिंग ओव्हर द जॉब्स. असं करू नका. सक्सेस झालेला असेल तर तुमच्या कोवर्कर्सला, तुमच्या हाताखालच्या लोकांना त्याचं क्रेडिट द्या, त्यांची तारीफ करा. चूक झाली असेल तर रागवा, पण सकारात्मक निंदा आणि सल्ला हा उपयोगी पडतो. निंदकाचे घर असावे शेजारी, प्रोव्हाइडेड विच इज करेक्ट. आता कामानंतर घरी परतल्यानंतर आय एम शुअर यू आर टायर्ड, परंतु कामावरचं बोज, कामावरच्या सगळ्या निटीगिटीज कामाच्या ऑफिसमध्ये सोडा आणि आता गाडीत बसल्यानंतर किंवा स्कूटर स्टार्ट केल्यानंतर विचार करा की तुम्हाला सकाळी बायकोनी म्हणा, आई वडिलांनी औषधं आणायला सांगितली होती का, भाजी आणायला सांगितली होती का, काय करायला सांगितलं होतं, मुलांच्या ड्रेसबद्दल काही होतं का, त्याचा विचार करा आणि ऑफिसमधनं घराला या. रात्रीचं जेवण म्हणजे एक महत्वाचा उत्सव मानून त्याला सेलिब्रेट करा. आई वडील नशीबवान असाल तर मुलं बाळ बायको सगळेजण एकत्र बसून अन्नाचा स्वाद घ्या. त्या अन्नाच्या स्वादामध्ये ते अन्न केलेल्या स्त्रीचा तारीफ करा. आई असो किंवा बायको असो. बायकोला स्वयंपाकघरात व नंतर जेवण झाल्यानंतर देखील तिचा हात बटाव आय फॉरगॉट. एनिवे, त्यात आनंद जास्त मिळेल. तिला मदत करा. भांडी घासायत देखील लाज वाटून घेऊ नका. दॅट इज ऑल्सो ए वे दॅट यू कॅन हेल्प युअर वाईफ अँड द लव्ह कॅन इन्क्रीज. रात्री झोपायची वेळ. पहिली गोष्ट म्हणजे टीव्ही बघायचा आहे, युट्यूबवर काही चॅनल्स बघायचे आहे, सिरियल बघायचे आहे, मुलांबद्दल चांगल्या प्रतीच्या कार्यक्रमाला बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मेक शुअर दॅट ॲटलीस्ट हाफ अन आवर अर्लियर टू दॅट यू स्विच ऑफ द स्क्रीन्स. ऑल टाइप्स ऑफ स्क्रीन्स. नो मोबाईल, नो टीव्ही, नो पॅड, नथिंग. राईट. आणि झोपायला एक निश्चित अशी वेळ ठेवा. शांतपणे पंचेंद्रियाला अनुभव आलेल्या माहितीनुसार ही झोप फार अत्यंत महत्वाची असते आणि या झोपेमध्ये मेंदूची झीज भरून निघत असते. मेंदू परत दुसऱ्या दिवसाकरता तयार आणि ताजा टवटवीत बनतो. आणि अर्धा तास आधी स्क्रीन्स बंद करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. नामस्मरण करा, देवाचा नामस्मरण करा. कोणाबद्दल किंवा कशाचा तरी राग आला असेल तर, चिडचिड होत असेल, निराशा झाली असेल तर, मन अस्थिर झाले असेल तर इतर सर्व गोष्टी विसरून जाऊन मन शांत करा. यू कॅन डू मेडिटेशन. आपण त्याच्यावर चिकार वेळा बघितलेला आहे. तुम्ही प्राणायाम करू शकता. शांतपणे चांगलं म्युझिक ऐका. यू डोंट हॅव टू गो फॉर अ बीटअप, परंतु एक शांत म्युझिक शांतपणे ऐका, ज्याच्यामुळे तुम्हाला
झोप नीट लागेल, वातावरण मंद दिव्यामध्ये असलं पाहिजे, बाहेरचं टेम्परेचर म्हणजे त्या बेडरूम मधलं टेम्परेचर शुड बी ॲटलिस्ट 2 डिग्रीज लेस दॅन युअर बॉडी टेम्परेचर, ज्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, काही काही गोष्टी सोडून देणे हे पण एक सजगतेचंच लक्षण आहे. राईट. मी कर्नल फुले या दुसऱ्या भागात सजगता माइंडफुलनेस से समाप्त करतो. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन 95 45 65 0960. आय रिपीट, 95 45 65 0960. परत असंच भेटू अँड वी विल डिस्कस मेनी मोर different topics which you may like. Thank you. Jai Hind.